नमस्कार, मी देवयानी गायकवाड SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज। सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पांडुरंग माने हॉल फुलेवाडी येथे मयुरी डान्स स्टुडिओ आयोजित रास गरबा दांडिया स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या। हा कार्यक्रम लाईव्ह बँड होता। हा कार्यक्रम घेण्याआधी 3 दिवसांचा वर्कशॉप ही घेण्यात आला होता। 3 दिवसांच्या वर्कशॉपमध्ये रास गरबा दांडिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना कोरिओग्राफर आणि मॉडेल मयुरी सुतार यांनी मार्गदर्शनपर प्रशिक्षण दिले। सालाबाद प्रमाणे यावर्षी दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी पांडुरंग माने हॉल फुलेवाडी येथे आणि मयुरी डान्स स्टुडिओ आयोजित रास गरबा दांडिया स्पर्धा मोठ्या दिमाखात संपन्न झाल्या। हा कार्यक्रम लाईव्ह बँड होता। हा कार्यक्रम घेण्याआधी 3 दिवसाचा वर्कशॉप होता। 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये रास गरबा दांडिया स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांना 3 दिवस वर्कशॉपमध्ये कोरिओग्राफर आणि मॉडेल मयुरी विशाल सुतार यांनी मार्गदर्शन प्रशिक्षण दिले। यामध्ये जो ग्रँड इव्हेंट होता तो मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा झाला। रास गरबा दांडियासाठी महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमावेळी बेस्ट ग्रुप, बेस्ट डान्स, स्पॉट गेम, मिसेस गरबा क्वीन असे विविध राऊंड घेऊन विजेत्यांना गिफ्ट मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। हा कार्यक्रम उत्तम होण्यासाठी आयोजक मयुरी विशाल सुतार व विशाल सुतार आणि सुतार परिवार यांनी खूप परिश्रम घेतले। शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक कार्यक्रम उत्तम पार पडला। या कार्यक्रमामध्ये लहान मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन कला सादर केली। या कार्यक्रमासाठी प्रायोजक वनकुंद्रे बंधू, लक्ष्मी वाकडे ज्वेलर्स, सूरजमल ज्वेलर्स, सुभाष गुंदेशा, अभिजित वेदाज निर्मित हे होते। या स्पर्धेचे परीक्षण अलिशा भानुशाली यांनी केले। या कार्यक्रमावेळी झंकार बीट्स गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नामांकन झाल्यामुळे मुकुंद सुतार याचा विशेष सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून SP9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनलने काम पाहिले। या रास दांडिया गरबा स्पर्धेमध्ये मिस गरबा क्वीन विजेती डॉक्टर प्राजक्ता पाटील, मिस गरबा क्वीन रनरअप रोशनी फरार यांनी मान पटकावला। तसेच या स्पर्धेमध्ये श्रीमती गरबा क्वीन विजेती रुबीना फरास, मिसेस गरबा क्वीन उपविजेती कुमुदिनी जाधव यांनी मान पटकावला। या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम पोशाख म्हणून रेवा वनकुंद्रे, कल्याणी शिपुगडे, पूनम वैसनेकर यांना बहुमान मिळाला। त्याचबरोबर बेस्ट किड्समध्ये उत्कर्षा गायकवाड, सुमंथू कोपर्डेकर, नुपूर कांबळे, एस्टर डिसोजा, गायत्री कोपर्डेकर यांनी मिळवला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वनकुंद्रे बंधू, SP9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील, सुभाष गुंडेशा पाटील, मुकुंद सुतार, प्रकाश सुतार, सरिता सुतार आणि मोठ्या प्रमाणात महिला प्रेक्षक वर्ग उपस्थित होता। बाबू साईनगर पोस्टल कॉलनी वाडीपीर येथे घटस्थापनेचे औचित्य साधून नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले। नामफलकाचे पूजन ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या हस्ते करण्यात आले। नामफलकाचे अनावरण ज्येष्ठ नागरिक शांताराम गोविंद पाटील, KS कांबळे, नामदेव पाटील, महिपती साप्ते, राजेंद्र पोवार, देवीदास रोकडे, सुकुमार हसूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले। सदर नामफलकाचे उद्घाटन हे भागातील सर्व नागरिक एकत्रित यावे, गुण्यागोविंदाने राहावेत व भागातील सामाजिक कार्यात सर्वांचा हातभार लागावा यासाठी नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले। बाबू साईनगर पोस्टल कॉलनी वाडीपेर येथे घटस्थापनेचे औचित्य साधून नामफलकाचे उद्घाटन संपन्न झाले। नामफलकाचे पूजन ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या हस्ते करण्यात आले। नामफलकाचे अनावर ज्येष्ठ नागरिक शांताराम गोविंद पाटील, KS कांबळे, नामदेव पाटील, महिपती साप्ते, राजेंद्र पोवार, देवीदास रोकडे, सुकुमार हसूरकर यांच्या हस्ते संपन्न झाले। सदर नामफलकाचे उद्घाटन हे भागातील सर्व नागरिक एकत्रित यावे, गुण्यागोविंदाने राहावे व भागातील सामाजिक कार्यात सर्वांचा हातभार लागावा यासाठी या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले आहे। सदर कार्यक्रमाची प्रस्तावना विश्वास गायकवाड यांनी केली व आभार श्रीकृष्ण येरुळकर यांनी मांडले। कार्यक्रमाला भागातील नागरिक उपस्थित होते। यावेळी संजय पाटील, रोहित भाटळे, अर्जुन पाटील, संतोष पाटील, धनाजी साप्ते, वैभव पाटील, निखिल पाटील, मोसिन मुजावर, अविनाश पाटील, गणेश रोकडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते। या ठिकाणी घटस्थापनेची औचित्य साधून आज या बाबूसाई नगर व पोस्टल कॉलनी या कॉलनीमध्ये जेवढे प्लॉट धारक आहेत त्या सर्वांचे नावं लिहून आम्ही काय केलेलं आहे की बोर्डाचं
उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी या बरेचसे प्लॉटधारक माता भगिनी त्या उपस्थित आहेत आणि मला वाटतं पीरवाडी सरपंचांनी देखील आम्ही जे प्रोसेस करायचं आहे ते करूनच बोर्डचं आम्ही आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. बाबूसाई नगर व पोस्टल कॉलनी वाडीपीर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर. बाबूसाई नगर व पोस्टल कॉलनी स्थापना 1998 साली झाली. यामध्ये आता ह्या कॉलनीमध्ये आपल्या जवळजवळ 100 घरे आहेत. ग्रामपंचायतीनं आत्ता आपल्याला निधी एक दिला होता, म्हणजे धोत्रे साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर आमच्या कॉलनीतील लोकांनी गटरीचे काम केलेले आहे, साफसफाईचे, आणि स्वखर्चातूनही गटरी बांधलेली आहे. तसेच परवा गांधी जयंतीमध्ये आपल्या भागातील नागरिकांनी स्वच्छता अभियान राबविलेलं आहे. तसेच आमचे नूतन सरपंच शुभांगी मित्रे यांना विनंती आहे की यांनी आमच्या भागामधील रस्ते आणि थोडीशी गटरीची कामे करून द्यावीत. ही आमच्या सर्वांच्या वतीने, भागातील नागरिकांच्या वतीने विनंती आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन आजपासून सुरू झाले आहे. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक व वन्यजीवच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. वारणावती येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तसेच अधिकारी उपस्थित कर्मचाऱ्यांनी यावेळी वृक्षारोपण केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कमान तसेच येथील चेक नाक्याला सुशोभीकरण करून उत्साहात पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन आजपासून सुरू झाले आहे. शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक व वन्यजीवच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला. वारणावती येथील न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी तसेच सर्व अधिकारी उपस्थित कर्मचाऱ्यांनी यावेळी वृक्षारोपण केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची कमान तसेच येथील चेक नाक्याला सुशोभीकरण करून उत्साहात पर्यटनाचा शुभारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जंगल सफारी करून आणण्यात आली. पर्यटकांसाठी 2 मिनी बस या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. योग्य ते शुल्क आकारून पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद यावेळी घेता येणार आहे. 4 महिन्यापासून बंद असणारे पर्यटन पुन्हा सुरू झाल्यामुळे निसर्गप्रेमी तसेच पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या शुभारंभ कार्यक्रमास मानसिंगराव नाईक, चांदोली विभागाच्या उपसंचालक स्नेहलता पाटील, चांदोलीचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, माजी सभापती हनुमंतराव पाटील, सरपंच शोभा माने, ज्ञानेश्वर राक्षे, काशीलिंग बादेरी, शिवाजी पाटील, केपी सावंत, विजय दाते, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, सतीश पाटील आदीसह चांदोली वन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही घटना मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण येथे घडली. चिपळूणमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असताना या उड्डाणपुलाचा गर्डर अचानक तुटला. सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. याच उड्डाणपुलावर गर्डर तुटण्याची ही दुसरी घटना असल्यामुळे प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही घटना मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण येथे घडली आहे. चिपळूणमध्ये एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. मुंबई गोवा महामार्गावर उड्डाणपुलाचं काम सुरू असताना या उड्डाणपुलाचा गर्डर अचानक तुटला. सुदैवाने या परिसरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी नाही झाली. मात्र या दुर्घटनेमुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. याच उड्डाणपुलावर गर्डर तुटल्याची ही घटना दुसऱ्यांदा घडली आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पूल पूर्ण होण्याआधीच दुर्घटना होत असेल तर पूर्ण झाल्यावरती काय होईल असा सवाल स्थानिक करत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर बहादूर शेख नाका येथे हा उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाचा गर्डर आज सकाळी तुटला. आधी स्फोटसारखा मोठा आवाज आला, त्यामुळे स्थानिक लोक बाहेर आले. त्यावेळी हा पूल हलत असल्याचे दिसले. त्यामुळे हे लोक अधिकच भयभीत झाले. सुदैवाने पुलामध्ये सळ्या असल्याने पूल कोसळला नाही किंवा खाली पडला नाही. मात्र दुसऱ्यांदा ही घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या प्रकाराची प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात आली होती, पण त्याकडे लक्ष दिले गेले नाही. या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी यावं
अशी मागणी स्थानिकांनी व्यक्त केली आहे। ठाकरे गटाकडून मारहाण दरम्यान पुलाचा गर्डर कोसळल्याची माहिती मिळताच ठाकरे गटासह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी पुलाजवळ एकही अधिकारी आलेला नव्हता। त्यानंतर सेफ्टी इंजिनियर या ठिकाणी आला, तेव्हा त्याला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत जाब विचारला। यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या इंजिनियरला मारहाणही केली। यामुळे या परिसरातील पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। या उड्डाणपुलाचे काम निकृष्ट करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। तसेच या कामाच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे। दुसऱ्यांदा दुर्घटना यापूर्वी ऑगस्टमध्ये रत्नागिरीतील हा मुंबई गोवा महामार्गावरील याच उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला होता। महाकाय लॉन्चरचे काही भाग तुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला होता। यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र जास्तीच्या वजनामुळे गर्डर लॉन्चर खाली कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यावेळी या गर्डरचा कोणताही धोका नसल्याचा आणि पुलालाही कोणताच धोका नसल्याचं सांगितलं गेलं होतं। त्यानंतरही दुर्घटना घडली आहे। आंबा तालुका शाहूवाडी येथील भोसलेवाडी या ठिकाणी गेले काही वर्ष दुर्गा माता तरुण मंडळ या मंडळाकडून दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली जाते। घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मिरवणुकीने जल्लोषात देवीची मूर्ती वानी पेठेतून भोसलेवाडीत आणण्यात आली। यावेळी आबालवृद्ध व महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाल्या। आंबा तालुका शाहूवाडी येथील भोसलेवाडी या ठिकाणी गेले काही वर्ष दुर्गा माता तरुण मंडळ या मंडळाकडून दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली जाते। घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मिरवणुकीने जल्लोषात देवीची मूर्ती वाणीपेठेतून भोसलेवाडीमध्ये नेण्यात आली। यावेळी आबालवृद्ध आणि महिला वर्ग मोठ्या जल्लोषात सहभागी झाला होता। यावेळी पारंपरिक लेझिम मिरवणुकीच्या समोर सादर करण्यात आली। वारूळ येथील तरुण मंडळाच्या लेझिम ग्रुपचा खास लेझिम खेळ मिरवणुकीमध्ये पाहायला मिळाला। हा पारंपरिक खेळ लुप्त होत चाललेला असतानाही काही तरुण मंडळे या खेळाला नवसंजीवनी देण्याचे काम करीत आहेत। या नवरात्रीच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये भोसलेवाडी येथे दुर्गादेवी समोरील प्रांगणात गरबा दांडियाचे आयोजन केले जाते। लहान मुला-मुलींसह तरुण वर्ग गरबा खेळण्याचा आनंद लुटतात। शेवटच्या दिवशी महाप्रसाद, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते। तसेच विजेत्यांना आकर्षण बक्षीसही दिले जातात। या सर्व गोष्टींचे नियोजन दुर्गा माता मंडळाचे पदाधिकारी दीपक भोसले, संतोष चाळके, स्वरूप साळुंखे, सूरज भोसले, गणेश भोसले, संतोष भोसले, सुजित भोसले, आयुष लाड इत्यादी सर्वजण नीटनेटकेपणाने करीत असतात। अशा प्रकारे गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही पाहायला मिळाली। कोल्हापूर जिल्ह्यात शाही दसरा साजरा करण्याचा आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला असल्याने याचाच एक भाग म्हणून राधानगरी तहसीलदार कार्यालयामध्ये कर्मचारी पांढरी कपडे परिधान करून आले होते। यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून येत होता। कोल्हापूर जिल्ह्यात शाही दसरा साजरा करण्याचा आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला असल्याने त्याचा एक भाग म्हणून राधानगरी तहसील कार्यालयामध्ये आज सोमवारी वेश परिधान केलेले कर्मचारी आले असल्याची माहिती राधानगरीचे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शाही दसरा साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्याचा एक भाग म्हणून राधानगरी तहसीलदार कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांनी पांढरी कपडे घालून वेश परिधान करून आले होते। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून आला व तहसीलदार कार्यालयामध्ये बदल झाल्याचे पाहावयास मिळत होते। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असणारा आळस हा राधानगरी तहसीलदार श्रीमती देशमुख यांनी काढून टाकला असल्याचे शेवटी श्रीमती देशमुख यांनी सांगितले। ऑक्टोबर पर्यंत नवरात्रीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत। तर आज दिनांक 15 ऑक्टोबर सोमवार रोजी पारंपरिक पोशाख दिवस आहे। तर राधानगरी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी पारंपरिक पोशाखामध्ये इथे उपस्थित आहेत, आपण पाहताच आहात। तर रोजच्या कामातील तोच दैनंदिन निरसपणा किंवा रहाट गाडगेपणा जो आहे तो आज जरासा थोडासा कमी झाला आहे। आमच्या लोकांमध्ये जे हे पारंपरिक पोशाख परिधान करून जे चैतन्य संचारलेले आहे ते तुम्ही पाहताच आहात। तर सर्वांना राधानगरी तहसील कार्यालयाच्या वतीने दसऱ्याच्या आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय घुंगूर तालुका शाहूवाडी
येथील सभागृहात परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी गटाचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी उत्तराखंड राज्य कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच नवसारी कृषी विद्यापीठ गुजरात येथील डॉक्टर हर्षल पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय घुंगूर तालुका शाहूवाडी येथील सभागृहात परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी गटाने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी उत्तराखंड राज्य कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच नवसारी कृषी विद्यापीठ गुजरात येथील डॉक्टर हर्षल पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच उपस्थित शास्त्रज्ञ कृषी अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती व कृषी विभागाच्या योजना तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांची माहिती दिली। यानंतर प्रगतशील शेतकऱ्यांच्या नाचणी व वरई प्रक्षेत्रास भेट देऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली व कीड रोगाबाबत मार्गदर्शन केले। यावेळी शाहूवाडी तालुका कृषी अधिकारी अमोल सपकाळ, कृषी पर्यवेक्षक शेळके, कृषी सहाय्यक संतोष भोई, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन कांबळे आणि मानसिंग सावरे, सेंद्रिय शेती व कृषी सल्लागार समिती शाहूवाडी, कृषी विभाग शाहूवाडी यांच्यासह मान्यवर व शेतकरी उपस्थित होते। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी 100 कोटी विजयादशमी पूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली। कोल्हापूरच्या विमान भूसंपादन मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली। कोल्हापूरच्या विमानतळ भूसंपादन मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि आंबेओहोळ प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली। जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातील बदलाबाबत सोमवारी बैठक झाली। मंदिर परिसरातील विकास आराखडा अंतर्गत सरस्वती चित्रपटगृहाजवळील बहुमजली वाहनतळ इमारतीच्या नवीन बदलाबाबत प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी सादरीकरण केले। यासाठी DSR बदलल्यामुळे 79.96 कोटी रुपयांचा आराखडा 100 कोटींवर जाईल यावर बैठकीत चर्चा झाली। यावर गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नवरात्रात हे पैसे मिळावेत अशी मागणी केल्याचे सांगून मुश्रीफ यांनी या विजयादशमीपर्यंत तो निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले। वारणा धरण परिसरात भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला। सोमवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास 3.1 तर अवघ्या दीड तासातच आज मंगळवारी पहाटे 1:49 1.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला। वारणा सिंचन विभागाने याबाबत माहिती दिली आहे। हे दोन्ही भूकंपाचे धक्के चांदोली परिसरात जाणवले। या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही। वारणा धरण परिसरात भूकंपाचा मध्यम स्वरूपाचा धक्का जाणवला। सोमवारी दिनांक 16 ऑक्टोबर रोजी 11:15 वाजताच्या सुमारास 3.1 तर अवघ्या दीड तासातच आज मंगळवारी पहाटे 1:49 1.9 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला। वारणा सिंचन विभागाने याबाबत माहिती दिली आहे। हे दोन्ही भूकंपाचे धक्के चांदोली परिसरात जाणवले। या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा धरणापासून 28 किलोमीटर अंतरावर होता। भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाने सांगितले आहे। हवामान शास्त्रज्ञ प्राचार्य जोहरे यांनी केला होता दावा। भूगर्भातील टेक्टोनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने हवामानात बदल होत असून 15 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रासह भारतातील विविध भागात भूकंपाचे धक्के बसण्याची दाट शक्यता आहे असे प्राथमिक संशोधन निष्कर्षातून सिक्रेट इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दाखवित असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्राचार्य किरण कुमार जोहरे यांनी केला होता। आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या। पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूजसह। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, योर टाइम योर न्यूज। धन्यवाद।